शरद पवार दगा देणार हे ठाकरेंना माहीत होते. युती किंवा आघाडी इतिहास, भूगोल, चाल चलन पाहून केल्या जातात. हातात हात दिला की लगेच युती आघाडी होत नाही. शरद पवारांनी भाजपला साथ द्यायचे जरी ठरविले तरी भाजपने घ्यायला हवी. पवारांच्या पक्षाचे राजकारण इस्रत जहां व मुस्लिम मतदारांभोवती फिरते. पवारांच्या पक्षाच्या मते इस्रत जहांचे कथित एन्काउंटर झाले. गुजरात सरकारच्या मते ती दहशतवाद्यांशी जोडली गेलेली होती. जितेंद्र आव्हाड म्हणतात, ती हुशार मुलगी होती, तिला ठरवून मारले गेले. गुजरात न्यायालयात खटला चालू आहे. तसेच हरेन पंड्या यांचे असेच प्रकरण आहे. त्यामुळे मोदी शहा पवारांच्या नादाला लागायचे नाही. फार तर शिंदेंना साईड बाईट करून ठाकरेंना संधी देतील, हे सोयीचे राजकारण झाले. ठाकरेंना शह देण्यासाठी पवारांचे हत्यार वापरायचे म्हटल्यावर जुनी मढी उकरली जातील. ते भाजपला परवडणारे नाही. अजित पवार, शरद पवार पुन्हा एकत्र येतील अशा वावड्या उठवल्या गेल्या. प्रश्न हा आहे की ते वेगळे केव्हा झाले होते? चोरून लपून ते कायमच भेटत होते. त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. रोहित दादांच्यामुळे तर तटकरे पवारांच्यामुळे जिंकले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. ठाकरेंना विरोधी आघाडीत मजबूत स्थान आहे. पवारांना हे नको होते. त्यामुळे त्यांनी मुलीवर निर्णय सोपवून पॅचअप करायचे ठरविलेले दिसते. ठाकरे सत्तेपेक्षा विरोधातच हवेत असेच सर्व लोकांना वाटते. प्रशासन, शासन त्यांना टरकते, कामे आपोआप होतात. आपण पवारांच्या डबल आहोत हे विधानसभेला त्यांनी दाखविलेले आहे. महाविकास आघाडी ही क्षणाची तडजोड होती. त्यात बरेच वाद होते, पण बराच काळ एकत्र गेला. महापालिका निवडणुकांसाठी ती योग्य नाही. ठाकरे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतील त्यावेळी पवारांच्या मर्यादा स्पष्ट होतील. कोल्हे, लंके, काळे यांना पवार पुन्हा निवडून आणतील काय? पवारांचे राजकारण हवेच्या झोक्यासारखे असते. त्यामुळे ते कोणीच गंभीरपणे घेत नाही. ज्यांनी जेलवारी वाचविली त्यांना सोडून जे जेलचे रस्ते प्रशस्त करतात अशांच्या बरोबर मोदी जातील असे वाटत नाही. शिवसेनेचे हाडूक गळ्यात अडकले आहे. कितीही अंगारे दुपारे उतारे टाकले तरी तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा लागेल. पवारांना म्हणूनच चाणक्य म्हटले जात नाही. त्यांची नीती व्यवहाराला धरून नाही. लवकर समजले नाहीतर मनपामध्ये सुद्धा फटका बसला असता. मित्रो, शरद पवार हे काय चालीचे आहे हे बाळासाहेबांनी उद्धवजी किंवा संजय राऊत यांना सांगितले नसेल असे म्हणता येणार नाही. पण भाजप इस्रत जहां प्रकरण आपल्या गळ्यात अडकवून पवारांच्या बरोबर जातील असे ठाकरेंना कधीच वाटले नव्हते. तरी ते होत असेल तर त्याचे परिणाम पुढे समोर येतीलच. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.